नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण लहानांपासून ते मोठ्यापर्यंत असा सगळ्यांचा आवडीचा चिवडा म्हणजेच मक्का पोह्यांचा चिवडा आज आपण बनवत आहोत। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। तर हा चिवडा 1 किलोच्या प्रमाणात आहे, म्हणजे अर्धा किलो मक्का पोहे घेतले आहे आणि बाकीचं सगळं सामान टाकून जवळपास हा 1 किलोचा चिवडा होतो। तर इथे तेल गरम झालं आहे आणि मी इथे 200 ग्रॅम शेंगदाणे घेतले आहे। तर ते अशा प्रकारे मोठ्या चाळणीत घालून तळून घेत आहे। तर इथे मी 1 वाटी खोबऱ्याच्या चकत्या करून घेतल्या आहे आणि या चकत्या मी या किसणीने करून घेतल्या आहे, म्हणजे एकदम पातळ अशा चकत्या होतात। तर आता खोबरंसुद्धा आपण तळून घेऊया। हे बघा, मस्त असं खोबरंसुद्धा तळून झालं आहे। अशा प्रकारे मोठ्या गाळणीमध्ये जर आपण तळून घेतलं तर खोबरं हे जळत नाही। तर आता आपण कढीपत्तासुद्धा तळून घेऊया, एकदम गडद हिरवा रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत। तर हे बघा, कढीपत्तासुद्धा तळून झाला आहे। आता आपण हा टाकून घेऊया। त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम डाळ्या घेतल्या आहे, त्यासुद्धा आपण तळून घेऊया। तर डाळ्या ह्या आपल्याला जास्त तळायच्या नाही, अगदी 2-3 मिनिटच तळायच्या आहे। तर यासुद्धा आता आपण टाकून घेऊया। त्यानंतर मी 100 ग्रॅम फिक्क्या हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मोठे मोठे काप करून घेतले आहे, त्यासुद्धा तळून घेत आहे। मिरच्या ह्या आपल्याला एकदम कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहे, जेणेकरून चिवड्यात त्याला बुरशी लागणार नाही। हे बघा, मिरच्या ह्या तळून झाल्या आहे। आता ह्यासुद्धा आपण टाकून घेऊया। यावरती थोडंसं मीठ जर टाकलं तर मिरच्या ह्या आपण चिवड्यासोबत खाऊसुद्धा शकतो। आणि गॅसच्या फुल फ्लेमवरती सगळ्यात शेवटी आपण एक मूठ टाकून अशा प्रकारे हे मक्का पोहे तळून घेऊया। हे बघा, चिवडा झटपट होण्यासाठी अशा प्रकारे जर मोठी चाळणी वापरली तर खूप फायदा होतो। चिवडा हा झटपट होतो आणि तो जळतसुद्धा नाही। तर सगळे मक्का पोहे एक करून आपले तळून झाले आहे। त्यानंतर आपण यामध्ये कोरडेच मसाले टाकणार आहे। तर मसाले बघूया। मी इथे फिक्कवाला लाल तिखट घेतला आहे 1 चमचा, तिखटवाला लाल तिखट घेतला आहे 1 चमचा, पिठी साखर घेतली आहे 2 चमचे, आमचूर पावडर 1 मोठा चमचा आणि मीठ घेतलं आहे आपण 2 चमचे। तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि चिवड्यामध्ये हलक्या हाताने भुरभुरून टाकून सगळा चिवडा आपण मिक्स करून घेऊया। थोडा थोडा मसाला भुरभुरून आपण चिवडा मिक्स करून घेत आहोत, म्हणजे एक समान असा मसाला चिवड्याला लागेल। मी अशा प्रकारे सुद्धा हा ढवळून घेतला आहे, मोठं पातेलं असल्यामुळे। तर तयार आहे आपला सर्वांचा आवडीचा मक्का पोह्याचा चिवडा। चिवडा हा थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे, महिनाभर आरामात टिकतो आणि हो लवकर संपतो सुद्धा। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हो, स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पुरवत रहा। धन्यवाद।